नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो. तर बेदाना करत असताना द्राक्ष बाग कशी पाहिजे किंवा माल कसा पाहिजे आहे. आपण माल बनवतोय पण रॅकवर टाकताना किंवा काय करताना माल हे कसं आहे, असा माल सुटसुटीत पाहिजे. म्हणजे सुटसुट आहे की हे जेवढे आपल्याला रॅकवर माल पडणार आहे तर काय होतंय, ह्याच्यात ज्यावेळेला आपण ऑइल कार्बोनेट मध्ये बुडवणार आहे आणि हे काय होणार आहे, असा माल पडणार आहे. हे ज्या वेळेला माल पडतोय त्यावेळेला किंवा हे असं एकदम गच्च असलं की काय होतंय की आत जे वारं खेळायला पाहिजे ते वारं खेळत नाही. आणि वारं खेळत नसल्यामुळे काय होतंय की आतला माल काळा पडतोय. जास्त दिवस राहिल्यामुळे आपण जे स्प्रे टाकणार आहे तर स्प्रे काय होत्यात, ते स्प्रे व्यवस्थित बसत नाहीत आणि वारं पास न झाल्यामुळे माल वाळत नाही. त्यामुळे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर अशा ग्रेड निघतात. ह्या जर नको असल्या तर आपल्याला माल हे असा सुटसुटीत असा असला पाहिजे. आणि असा असला की माल आपला 1 नंबर क्वालिटीचा निघतोय, 2 नंबर माल निघायचा प्रश्नच येत नाही. आणि जरी समजा असा गच्च असला तर सरळ ह्यात काय करायचं, कात्री घालायची आणि याचे 1-2 तुकडे करून रॅकवर टाकायचे. तर आपला माल एकदम टॉप लेवलचा तयार होतोय. प्रत्येक द्राक्ष बागायतदारांचा माल हे असा सगळाच टॉप क्वालिटीचा आणि 1 नंबरचा पाहिजे. धन्यवाद.